मी तिला केवळ इतकंच सांगितलं की मला सत्य ज्ञात झाले आहे आणि तिला हे कळण्यासाठी मी संधी दिली आहे। तुम्ही तिला असं सांगितल्यामुळे तर बानू अस्वस्थ झाली नसेल ना? आणि आता पुढे काहीच घडणार नाही या विचाराअंती तिने स्वतःला कोंडून घेतलं असेल। स्वाभाविक आहे, कारण ह्या क्षणी तिला अचूक अशा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे। परंतु हे कोण करणार हा संभ्रम मात्र तिच्या मनात असणार आणि ह्या विषयी ती कोणाशी स्पष्टपणे बोलूही शकत नसेल। देवी, आपला प्रयत्न हा बानूच्या हितासाठीच आहे हे लक्षात येते। पण आता या क्षणी बानूला सहाय्याची गरज आहे आणि ते सहाय्य केवळ आणि केवळ श्री खंडेरायच करू शकतात। त्यांच्या सहाय्याने आपणही या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो अशीच भावना तिच्यासाठी महत्त्वाची आहे। हे मला देखील पटत आहे, परंतु मी म्हाळसेच्या वचनात अडकलो आहे आणि मी दिलेले वचन मोडणार नाही। हा म्हाळसेचा निर्णय होता, त्यामुळे जोवर म्हाळसा मला ह्या वचनातून मुक्त करत नाही तोपर्यंत मी बानूशी बोलणं अथवा तिला भेटणं हे शक्य नाही। देवा, आपण असे करू नये। आपण किमान बानूचा विचार करावा। इंद्रदेव, मला देखील बानूची चिंता आहे, परंतु मी वचन मोडून हे करणं शक्य नाही। विधीने जे लिहून ठेवलं आहे त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा ही करावीच लागेल। परंतु ह्यात बानूचं काय? देवा, बानूला तिच्या कक्षातून बाहेर काढणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे। मी माझ्या कन्येला असं हतबल अगतिक पाहू शकत नाही। आपला जर योग्य निर्णय होत नसेल तर मी स्वतः जाऊन माझ्या कन्येला। देवेंद्र, एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही ज्या बानूविषयी बोलत आहात ती जरी तुमची मुलगी असली तरी गत जन्मात ती माझी प्रिय सखी होती आणि या जन्मात ती श्री खंडेरायांची पत्नी आहे। तुम्ही तिचे पिता जरी असलात तरी तुम्हाला यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.